एक दिवस अचानक बाबांची प्रकृती बिघडली. त्यांना सारख्या उलट्या होत होत्या. इतर कोणत्याही आजाराचे काहीच लक्षण दिसत नव्हते, पण उलट्या मात्र काही केल्या थांबत नाही. सोबतच्या माणसांनी बाबांना डॉक्टरकडे चालण्याचा आग्रह धरला, पण बाबा कोणाचेच ऐकत नाही. डॉक्टर इथे आणावा असे लोकांना वाटले, पण त्यासही बाबा राजी नव्हते. थोड्या वेळानंतर बाबा बेशुद्ध अवस्थेत गेले. सोबत असणारी 2-3 माणसे हादरून गेली. शेकोटी पेटवून शेक देऊ लागले, छाती घासू लागले. कसे कोण जाणे, पण ही बातमी गावात जाऊन पोचली. लोक आश्रमाकडे जमा होऊ लागले. बाबांची ती अवस्था पाहून सारेच डोळे पाणावले. जो तो आतल्या आत हुंदके देत होता. कुणीच कोणाशी बोलेना. थिजलेल्या डोळ्यांनी बाबांकडे पाहत होते फक्त. तेवढ्यात बाबा ताडकन उठून बसले व पूर्व बाजूच्या दरवाजाकडे हातवारे करून विचित्र हातवारे करू लागले व काहीतरी पुटपुटतही होते, पण ते काय बोलत आहेत हे कुणालाच कळत नव्हते. 10 ते 15 मिनिटे झाली असतील तेव्हा बाबांनी पाणी मागितले. घोटभर पाणी पिऊन बाबा पुन्हा अचेतन अवस्थेत पडून राहिले. श्वास मंदावला आणि हळूहळू बंदच झाल्यासारखा झाला. जसजसे लोकांना माहीत होत होते तसतशी आश्रमात गर्दी वाढतच होती. सर्वजण शांतपणे बसून होते. काय चाललंय कुणालाच काही कळत नव्हते. आता रात्र झाली होती. लोक मात्र तसेच बसून होते. कुणीही जागा सोडायला तयार नाही. असे 2-3 तास गेले. पुन्हा बाबांच्या छातीची हालचाल सुरू झाली. ते श्वास घेऊ लागले. तसे लोकांना थोडासा धीर आला. लोकांनी भजन सुरू केले. रात्रभर भजन सुरू होते. सकाळपर्यंत भजन सुरू होते. बाबा निपचित पडून होते. सकाळी बाबा नित्यनियमाप्रमाणे उठले. नित्यकर्म करून आले. लोक बसलेलेच होते. बाबा लोकांना सांगू लागले. रात्री इथे दत्तगुरू आले होते. त्यांचे रूप प्रचंड विशाल होते. त्यांना या दरवाजातून आत येता येईना म्हणून मी बाहेर जात होतो, पण तुम्ही मला बाहेर जाऊ देईनात. मी त्यांना म्हणालो मी येतो, पण ते कशाचे थांबतात. ते गेले. पण ते ज्या ठिकाणी उभे होते तेथे पादुका स्थापन करायच्या आहेत. रात्री बाबा पाणी पिण्याआधी दरवाजाकडे बोट दाखवून बाहेर जाण्याचा प्रयत्न का करत होते हे आता लोकांच्या लक्षात आले. बाबांनी श्री दत्तगुरूंच्या पादुका स्थापनेचा मनोदय गावातील प्रमुख लोकांना सांगितला. त्यासाठी लागणारे सिमेंट, वाळू इत्यादी साहित्य जमा झाले आणि बाबांनी स्वहस्ते एक चबुतरा बांधला. त्यावर श्री दत्तात्रेयाच्या पादुकांचा आकार काढला. तेथे दयेचे सागर, ईश्वरी पाऊल असे एक वाक्य लिहून घेतले. रंगरंगोटी करण्यात आली आणि प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी दीपावलीचा मुहूर्त ठरवण्यात आला. त्या दिवशी पादुकांजवळ 11 सत्यनारायण पूजा करण्याचे निश्चित झाले. बाबांची आज्ञा होताच सर्वजण कामाला लागले. अखेर तो सोन्याचा दिवस उजाडला, दीपावलीचा दिवस. सूर्योदयापासूनच बैलगाडीला जुंपलेल्या बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा खुळखुळ आवाज कानी येऊ लागला. कुणी बैलगाडीने, कुणी पायी, कुणी दिंडी घेऊन ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष करत आश्रमाकडे चालले होते. मधूनच कुणाच्या मोटारीचा भोंगाही वाजत होता. तशी पायी चालणारी मंडळी वाट करून देत होते. बाबांना तर अत्यानंद झाला होता. खेडगावच्या भाविकांनी बैलगाडी भरून केळी आणल्या होत्या. तिसगावकरांनी बुंदीचे लाडू बनवून आणले. मावडी, बोराळे, वडनेर येथील भाविक देखील फराळाचे भरपूर साहित्य घेऊन आले. शिंदवर गावातील भाविकांनी देखील भरपूर फराळ आणले. हजारो माणसे जमा झाली. जिकडे पहावे तिकडे माणसेच माणसे. सकाळी 9 वाजता सत्यनारायण पूजा करण्यात आली. धूपदीपाचा सुगंध सर्वत्र दरवळत होता. मंत्रोच्चाराने सारा आसमंत दुमदुमत होता. त्यानंतर बाबांनी सर्वाच्या सोबतीने दिंडी प्रदक्षिणा केली. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामघोषात सर्वजण बेहोश होऊन नाचत होते. स्वर्गसुख यापेक्षा काय वेगळे असणार. सर्वांनी अपार आनंद लुटला. या कार्यक्रमास आध्यात्मिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत खूप मंडळी उपस्थित होती. दिंडी प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर एका मोकळाने मैदानात पंगती बसवण्यात आल्या. लांबच्या लांब पंगती बसल्या. हजारो भाविक प्रसादासाठी बसले होते. अजूनही हजारो माणसे फराळाचे बाकी होते.
वाढणारी मंडळी जोशात होती. मागच्या समाजाला फराळ पुरेल की नाही याचा अंदाज त्यांनी घेतलाच नाही. ते आग्रह करून करून वाढत राहिले. तिथे असणाऱ्या प्रमुख मंडळीच्या ही गोष्ट लक्षात आली. अजून खूप माणसे फराळाचे बाकी आहेत. त्यामुळे वाढप्यांनी जपून वाढले नाही तर फराळ कमी पडेल असे त्यांना वाटले. त्यांनी हळूच ही गोष्ट बाबांच्या कानावर घातली. बाबा स्वयंपाकाच्या जागेवर आले. थोडेच फराळ उरले होते. बाबांनी फराळाच्या सामानाला एक फेरी मारली आणि सांगितले, काही घाबरू नका. पहिल्या पंगतीत वाढले तसेच वाढत राहा. हात आखडण्याचे काही कारण नाही. इतके सारे लोक आणि इतकेसे फराळ कसे पुरणार असा प्रश्न त्या 2-4 जणांच्या मनात आला. पण बाबांनी सांगितले, मग त्यांना विरोध कोण करणार. पहिली पंगत उठली, दुसरी पंगत बसली, तीही उठली, तिसरी बसली. पंगती मागून पंगती उठत होत्या आणि फराळ मात्र आहे तसेच. बाबांची किमया अपार होती. सर्वांचे फराळ झाले. सणाचा दिवस म्हणून बाबांनी सर्वांना आपापल्या घरी जाण्यास लावले. सर्वजण आनंदाने घरी परतले. पुन्हा भेटूया एका नव्या भागात. तोपर्यंत जय जीवनेश्वर. राम कृष्ण हरी.